हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण उत्तर कर्नाटक स्पेशल तिखट चिकल्या कशी बनवायचे ते बघून घेऊया। ह्याला कर्नाटकमध्ये खारा चकोली म्हणून बोलतात आणि बाहेर खूपच थंडी आहे, काहीतरी चटपटा किंवा तिखट खायची इच्छा होते, त्यामुळे इथे मी गरम गरम तिखट चिकल्या खूप साधी आणि सोपी पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे। 5 मिनिटात तयार होतोय। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला तद्दी गॅस ऑन करून गॅसवर एक कढाई ठेवून घ्या। यामध्ये एक मोठा चम्मच तेल टाकून घ्या। तेल व्यवस्थित तापू द्यायचं। तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचे। जिरा आणि मोहरी व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। तेलामध्ये व्यवस्थित तापल्यानंतर आता आपण यामध्ये एक कांदा चिरून घालायचे आहेत। कांदा पण तेलामध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा फ्राय झाल्यानंतर थोडीशी 8 ते 10 कढीपत्त्याची पान टाकून घ्यायचे आहेत आणि तिखट टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार। इथे मी 1 चम्मच तिखट टाकले आणि 1 चम्मच धनियापूड टाकून घ्यायचे। एक अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायचे। हा सगळा मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण 1 चम्मच आला लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थितपणे तेलामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण चिंचेचा पल्प टाकून घेऊया। तुमच्याकडे चिंचेचा पेस्ट नाही असले तर तुम्ही चिंच भिजत टाकायचं पाणीमध्ये, ते पाणी वापरू शकता। इथे मी 1 ग्लास पाणी वापरले आहेत, किंवा तुम्ही चिकल्या शिजवायच्यासाठी पाणी किती लागतं तेवढं टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये पाणी टाकल्यानंतर मीठ टाकून घ्या चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे चम्मचने मिक्स करून घ्या। एकदा मिक्स करून झाल्यानंतर आता छानपैकी उकळू द्यायचे आहेत। इथे मी झाकण लावून छानपैकी याला उकळून काढून घेतोय। तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। इथे मी पहिलाच गव्हाचे पीठ मळून घेतले होते। 1 कप गव्हाचे पीठ आहेत आणि छानपैकी 2 मिनिट व्यवस्थितपणे पीठ मळून घ्यायचे आहेत। गव्हाचे पीठ थोडेसे घट्टच मळून घ्यायचे आहेत चिकले बनवताना, तेव्हा छानपैकी चिकल्या होतोय। आता चपातीला किती उंडा घेतो तेवढंच आपल्याला गोळा घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने चपाती कशी लाटतोय तशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचे आहेत। चपातीपेक्षा थोडेसे जाडसर ठेवून घ्यायचे आहेत, जाडसर लाटून घ्यायचे आहेत, मग छानपैकी तिखट चिकल्या होतोय। चपाती लाटून घेतल्यानंतर आता आपण गव्हाचे पीठ लाटून घेतल्यानंतर आता आपण चाकूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। कट करून झाल्यानंतर एक एक अशा व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहेत। बाकीचं पण पिठाचा असंच चपाती लाटून घ्यायचे आहेत। मग अशा पद्धतीने चाकूने कट करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे कट करून झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। छानपैकी पाणीला उकळ आले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण कट करून घेतले आहेत ना पिठाचं, ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आरामात। पाणीमध्ये कट करून हा चपातीचं पीठ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे चम्मचने मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मिक्स करून झाले आहेत। आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिट व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिट झाले आहेत। आता तुम्ही इथे बघू शकता छानपैकी आपला चिकल्या बनून तयार आहेत खायला। 5 मिनिटात ही चिकल्या बनून तयार होतोय। तुम्ही नक्की एकदा करून पहा। तुम्ही पाहिजे तर मॉर्निंग ब्रेकफास्टला पण करून खाऊ शकता, खूप छान लागतोय। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।